नमस्कार मंडळी, माझं नाव प्रियंका चौहान। मी तुम्हाला घरगुती आणि सोप्या पद्धतीने पनीर मटर मसाला कसा बनवायचा, खूप कमी मसाल्यांमध्ये आणि खूप कमी वस्तूंमध्ये हे मी तुम्हाला आज सांगणार आहे, सोप्या एकदम पद्धतीने। चला तर मग मसाले बघून घेऊया। एक मोठ्या साईजचा कांदा मी मोठे कापून घेतलेले आहे। त्याच्यानंतर मी खोबरं घेतलेलं आहे किसून, खाकस घेतलेली आहे, थोडं जिरं घेतलेलं आहे, एक कलमीचा तुकडा त्याचे तुकडे करून घेतलेले आहे, एक इलायची घेतलेली आहे आणि कर्णफूल घेतलेला आहे, 2 छोट्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेले आहे, 1 इंचचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 8-10 असे लसूण घेतलेले आहे। आणि अमूलचं मलाई पनीर फ्रेश, आमच्याकडे हेच खातात अमूलचं मलाई पनीर, म्हणून मी ते 200 ग्रॅम हे वापरणार आहे। त्यानंतर हे सगळे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि याची बारीक पेस्ट करून घेऊया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तुमच्या अकॉर्डिंग, तुमच्या घरी तेल किती खातात त्याप्रमाणे तुम्ही तेल टाकू शकता। त्यामध्ये थोडी हिंग घालायची आणि आपण बारीक केलेला मसाला हा पूर्ण तेलात सोडून द्यायचा। आपला मसाला आता ब्राऊन झालेला आहे, छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे याला। आता आपण मसाले टाकूया याच्यामध्ये। आता मी इथे मसाले काढून घेतलेले आहे। यामध्ये 2 चम्मच मी मिरची पावडर, घरची कुटलेली मिरची आहे, मिरची पावडर घेतलेली आहे। 1.5 चम्मच आपण धनिया पावडर घेतलेला आहे, 1 चम्मच आपण जिरा पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार तुमच्या मीठ घेतलेला आहे। आता यामध्ये आपण छान आपले मसाले मिक्स करून घेऊया। आता आपला मसाला छान परतून झालेला आहे, याला तेल सुटलेलं आहे। यामध्ये आपण 1 चम्मच अमूलची फ्रेश मलाई घालून घेणार आहे, याला पण आपण छान परतून घेऊया। याने छान टेस्ट येते आणि भाजी छान चविष्ट बनते। आता मी छान पनीरचे छोटे एका साईजचे पीसेस करून घेतलेले आहे, हे आपण आता मसाल्यामध्ये घालून देऊया। हे छान मसाला कोटिंग होईल असं परतून घ्यायचं पनीरचे पीसेस, पाणी टाकायची घाई करायची नाही। छान मसाल्यामध्ये पनीरचे पीसेस परतून घेऊया। सोबतच आपण मटर घालून घेऊया। आता आपण छान हे मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये। 2 मिनिटं मसाले आणि याच्यासोबत पनीर आणि मटर मिक्स करून 2 मिनिटं हे झाकून ठेवूया। आता हे 2 मिनिटं झाकून ठेवूया। आता 2 मिनिटं झालेले आहे, आपण झाकण काढून घेऊया। आता पनीरला आणि मटरला छान मसाला कोटिंग झालेला आहे, आपल्या भाजीला चांगला कलर आला आहे, सुंदर वास पण एकदम सुंदर आलेली आहे। यामध्ये आपण आता अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया। आणि भाजी 5 मिनिटं हे उकळून घेऊया, झाकण ठेवून। आता आपली भाजी 5 मिनिटं झालेली आहे, चेक करून घेऊया। गॅस बंद करून घेऊया। छान आपल्या भाजीला तर्री सुटलेली आहे, छान अशी खमंग भाजी झालेली आहे, छान वास सुटलेला आहे। यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊया छान। आपली भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही छान गरम पराठ्यांसोबत हिला सर्व करून खाऊ शकता। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मला फॉलो, सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा। धन्यवाद। सोबतच मी कढी सुद्धा केलेली आहे, याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार।